मी चंद्रकांत शंकर चिलका, राहणार पुणे, महाराष्ट्र. आता सांगायचं काय म्हणजे मी साधारण 40 एक वर्षापूर्वी पहिल्यांदा पुट्टपर्तीला माझ्या कुटुंबासोबत म्हणजे आई वडील माझी आजी होती तेव्हा आम्ही सगळेजण आलो. तेव्हा बाबांचं घर म्हणजे आता जे ओंकार रूम आहे, ओंकार हॉल, तिथं बाबा पहिले दर्शन द्यायचे तेवढंच होतं फक्त. आणि बाहेरचं कामांचं काम चालू होतं 40 वर्षापूर्वी. तेव्हा पहिल्यांदा पुट्टपर्तीला आलो. त्यानंतर इथंच राहिलो. पण बाबांचं दर्शन व्हायला मला बाबांच्या इच्छेनुसार मला 15 वर्ष लागली. मुंबईमध्ये धर्मक्षेत्र येते मी बाबांचं पहिलं दर्शन झालो आणि मी बाबामय झालो. त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. सांगायचं तात्पर्य म्हणजे माझं कमी शिक्षण असून सुद्धा मला सरकारी नोकरी बाबांनीच लावली. हा माझ्या जीवनातला फार मोठा चमत्कार. आता जीवनात या वळणावर मी मागं पाहिलं तर अनंत अडचणी, दुःख आणि अपयश पचून मी तरी तरुण राहिलो. मला या चिखलातून बाबाने बोट धरून बाहेर काढलं मला. आणि आज मी आनंदी, सुखमय आणि बाबामय पण आहे. जीवनात अनेक चमत्कारित घटना घडल्या, बरेच मिरेकल झालेत. बाबा म्हणतात त्याप्रमाणे मी सर्वांच्या गरजा पूर्ण करतो, पण इच्छा पूर्ण करत नाही. बरोबर आहे ते. माणसाच्या आनंद इच्छा असतात, पण त्या गरजा सोडतो माणूस इच्छेला धरून बसतो. पण बाबा म्हणतात मी गरजा पूर्ण करतो. माझ्या सर्व गरजा बाबाने पूर्ण केल्यात. साधारण 10 वर्षापूर्वी मी सेवेला यायचो. 3 वर्ष सेवा केली मी. या इथं सुपर हॉस्पिटलला पेशंट जाण्यासाठी 27 नंबर शेडला उतरायचे. त्या शेडला मी सेवा करायचो. त्यानंतरच यावर्षी परत रिटायर झाल्यावर सेवा करण्याची संधी मिळाली. ही बाबांची इच्छा. मी रिटायर झालो त्या दिवशीच मी 30 सप्टेंबरला पहिलं पुट्टपर्तीला आलो आणि बाबांचं दर्शन घेतलं. माझं पहिलं पर्व संपलं, दुसरं पर्व इथून चालू झालं. आणि आता मी आरोग्यम धनसंपदा सगळं बाबांमुळं आहे. आता 100वा वाढदिवस बाबांचा चालू आहे इथं. आज 8वा दिवस आहे मी येऊन इथं. आणि जगात स्वर्गापेक्षा सुंदर जर असेल तर ते पुट्टपर्ती आहे. ते पुट्टपर्तीला बाबांनी जगाच्या नकाशावर नेलं. आज पुट्टपर्तीत कोण येत नाही. 140 देशातून आज नागरिक आलेले आहेत आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदी आहे, एक ग्लो आहे. तो कुणामुळे? बाबामुळे. बाबा म्हणतात डिवाईन सिरीन, मी विविध लहरीद्वारे मी तुमच्यात असतो. आणि ते खरं आहे. ते माझ्या स्वतःचा आत्ता अनुभव सांगतो की मी इथं आल्यावर मग 2 दिवस माझे हातपाय दुखत होते, झोपून होतो मी. जेव्हा मी सेवेला प्रारंभ केला आणि पहिल्या दिवसापासूनच मी एकदम सेवेमय झालो. मी आता तिथंच राहूशी वाटतं. मी आत्ता पण तिथं निघालो होतो मी शेडवर जायला. म्हणजे सगळं, काल सचिन तेंडुलकर येऊन गेला, आज प्रेसिडेंट आले, नरेंद्र मोदी साहेब येऊन गेले. सगळ्यांच्या काय इच्छा असतील बाबांकडं. आणि ज्या अर्थी या काहीतरी मॅग्नेट असेल इथं. एवढी लोकसंख्या इथं झालेली आहे. बाबा असताना सुद्धा एवढी गर्दी व्हायची नाही. आता बाबा नाही तेवढी गर्दी इथं व्हायला लागलेली. म्हणजे काहीतरी असेल नाही इथं. काहीतरी पॉवर इथं शक्ती करते कुठली तरी. गॉड ऑफ पॉवर. ती मॅग्नेटद्वारे सगळ्यांना खेचून घेते. आणि बाबाकडं काही भेदाभेद नाही आहे. सचिन तेंडुलकर असू दे किंवा नरेंद्र मोदी असू दे किंवा चंद्रकांत चिलका असू दे, सगळ्यांना बाबा सारख्याच नजरेने बघतात. ईश्वर सर्वभूतानां, सगळे ईश्वराचे अंश आहेत असं बाबांनी सांगितलेलं आहे. आणि मी पण बाबांच्या सांगण्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. लो ऑल सर्व ऑल, मी सर्व प्राणी मात्र प्रेम करण्याचा प्रयत्न करतो. मुंग्यांपासून मी कबूतर सगळ्यांचा विचार करतो. मी ही सगळी बुद्धी मला बाबांमुळे मिळाली. मनुष्य जन्म हा परत मिळत नाही. पुढचा जन्म कुठला असेल हा माहिती नाही. पण बाबाकडे प्रयत्न मी
मागणी करतो की पुढचा जन्म मला कुठलाही असू द्या, मनुष्याचा असू द्या, प्राणी मात्राचा असू द्या, पण तुमच्या सेवेत मला ठेवून घ्या. एवढं मी बाबांना सांगत असतो सारखं मी. कारण बाबाशिवाय काहीच नाही आहे. बाबा कालही होते, आजही आहेत आणि उद्या पण राहणार आहेत ते. माझ्या बहिणीचं लग्न होत नव्हतं, सुमन माझी बहीण. बरेच प्रयत्न करून ते लग्न होत नव्हतं. तुम्हाला बाबांचं एक मिरॅकल सांगतो. मग मी एकदा आलो पुट्टपर्तीला आणि पहिल्यांदा फक्त भावाला लेटर दिलं. तेवढं एकदाच दिलेलं लेटर माझ्या बहिणीसाठी. मी सांगितलं, मी 31 डिसेंबरला आलो होतो आणि मी म्हणलो 30 मार्चपर्यंत माझ्या बहिणीचं लग्न होतं. आणि खरं सांगतो, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तिचं लग्न झालं. पण तिचं लग्नच उरकलं 3 महिन्यात. हे आहे बाबांचा आशीर्वाद. आपल्या भक्तांना ते नाराज करत नाही आणि वेळोवेळी 24 तास ते बाबा आपल्यासाठीच असतात. फक्त बाबांच्या इच्छेनुसार आपण जगायला पाहिजे. आपण बाबांना काय हवं आणि बाबा कसे आहेत हे आपण त्यांना कधी विचारतच नाही. बाबा म्हणले तुम्ही पुट्टपर्तीला ना आलं तरी चालेल, घरात तुमच्या फोटोला सांगा तुमचं काय असेल, पण ओन्ली पॉझिटिव्ह, नो निगेटिव्ह. तुमचं काम म्हणजे होणार, होणार म्हणजे होणार. आणि पुट्टपर्ती आल्याने काय होतं म्हणजे लोक म्हणतात काय होतं तिथं पुट्टपर्तीला जात होतो. मी त्यांना सांगू इच्छितो की पुट्टपर्तीला आल्यावर बॅटरी रिचार्ज होती. इथून जाताना माणूस एक नवी उमेद घेऊन जातो, त्याच्यात एक उत्साह संचारलेला असतो. मग ती बॅटरी संपत असताना माणूस परत इथे येतो. मी तेच काम करतो. मी वर्षांना 2 वेळा येतो. मी 6 महिने ती बॅटरी टिकून राहते, परत रिचार्ज करून घेऊन जातो मी. मला सांगणं एवढंच आहे, बाबांच्या सांगण्याप्रमाणे बाबा म्हणतात माय लाईफ इज माय मेसेज. हेल्प आवर आर्ट नेवर. लोकांना मदत करा आणि लोकांना मदत केल्याने बाबा आपल्याला मदत करत असतात. आपण सुखी होतो. जेव्हा जग सुखी होईल तेव्हा आपण सुखी होणार, हे लक्षात ठेवा कायम. आणि तसंच मी वागण्याचा प्रयत्न करतो. ओम श्री साईराम.